नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आहे कालचा आणि कालची होती वटपौर्णिमा. काल काही व्हिडिओ शेअर करता आला नाही कारण काल ऑलरेडी एक बाल्कनी गार्डनचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि कालच सगळी पूजापाती वगैरे आटोपून आणि सगळं आटोपून कालच्या काल व्हिडिओ शेअर करणं पॉसिबल होत नाही. तर त्यामुळे कालचा जो व्हिडिओ आहे तर तो मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. आणि कालच्या वटपौर्णिमानिमित्त सर्व सुहासिनी स्त्रियांना आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तर काल ना सकाळी सकाळी आधी जेही देवपूजेचे फुलं होते तर ते सगळे फुलं मी घेऊन आलेली होती आणि घरचे फुलंसुद्धा संपलेले होते. आणि त्यातल्या त्यात आदल्या दिवशी माझी काहीही पूर्वतयारी नव्हती, कुठल्याही गोष्टीची नाही. म्हणजे फुलांची नाही, देवपूजेचे भांडे स्वच्छ केलेले नव्हते, देव्हारा स्वच्छ केलेला नव्हता आणि काहीही तयारी नव्हती. आणि अगदी आजच्या आजच मी सगळं करायला घेतलं. आता बघू आता काय काय कसे कसे कामं होतात. कारण आजच्या दिवशी एकतर ऑलरेडी ना इतके सगळे कामं असतात. आपला घरकाम म्हणजे आपले घरकामं असतात, स्वयंपाक पाणी असतो, झाडांचं असतं, म्हणजे सगळ्या ऑल ओव्हर सगळ्याच गोष्टी आपल्याला करायच्या असतात. आणि पूजेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर असं असतं की आधी ना आपले सगळे घरकाम आटोपून घ्यायचे आणि त्यानंतर मग अगदी शांत चित्ताने आणि निवांत बसून पूजा करायची म्हणून मग सगळं हे हळूहळू जे काम आहे तर ते माझं आटोपणं सुरू आहे. तर सकाळी सकाळी ना सगळ्यात आधी 9-9:30ला मार्केटला जाऊन मी आधी फुलं घेऊन आली. आदल्या दिवशी मावशींना फोन केला होता पण त्या म्हणाल्या की फुलं सगळे संपत आले आणि फुलं काही आता बरोबर आहेत नाहीत म्हणून. आणि त्यातल्या त्यात आदल्या दिवशी मी सगळं झाडांचं काम काढलं होतं. तर रात्री 8-8:15पर्यंत झाडांचंच काम झालं माझं. आणि त्यानंतर मग त्यांना फोन केला तर मावशी म्हणाल्या की फुलं संपलेले आहेत, तू आता येऊ नको म्हणून. तर म्हणून मग कालच्या दिवशी ना 9-9:30लाच मी गेलेली आणि तेव्हासुद्धा पाहिजे तेवढे फुलं काही व्यवस्थित होते नाही. म्हणजे आता फुलांची जी क्वालिटी आहे ना तर ती पाहिजे तेवढी काही व्यवस्थित येत नाही. कदाचित आता पाऊस पडल्याच्या नंतर सगळे जे फुलं आहेत तर ते असे छान छान फुलं भेटायला लागतील. तर जे फुलं मला मिळाले तर ते फुलं, बेल, विड्याचे पानं, दुर्वा या सगळ्या गोष्टी मी घेऊन आलेली. आणि जे ही फुलं वगैरे आहेत तर त्यांना ना व्यवस्थित ठेवून दिलं की बरं असतं, नाही तर मग फुलं लवकरच कोमे जायला लागतात. तर म्हणून मग त्यांना डब्यामध्ये ठेवून दिलं. आणि त्यानंतर जे ही पानं होते, बेल पानं होते, दुर्वा होती तर ते सगळे धुवून त्यांना पाणी नितरण्यासाठी ठेवलं आणि देवपूजेचे भांडेसुद्धा स्वच्छ करून घेतले. काल मी काहीही केलेलं नव्हतं. कालचा अख्खा दिवस म्हणजे आदल्या दिवशीचा ना रविवार होता तर तो सगळा दिवस माझा ना बिझीच गेला. कारण बघा सुट्टीचा दिवस असतो, मग कुठलं ना कुठलं असं काय काय काम निघतच जातं आणि सध्याच्या याच्यामध्ये ना वेळ कुठे जातो काय जातो मलासुद्धा कळत नाही. आणि माझं कामाचं जे नियोजन आहे तर जे कामं मी विचार करते ना ते काहीही माझ्याकडून सध्या होत नाही आहे आणि सगळं असं जे नियोजन आहे तर ते बिघडत चाललं आहे. तर त्यानंतर सगळा जो देव्हारा आहे तर तो स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर मग ना आधी देवपूजा आटोपून घेतली. कारण बघा घरची देवपूजा आटोपली की त्यानंतर मग पूजापातीला जाण्यासाठी आपण मोकळं असतो आणि डोक्यामध्ये मग टेन्शन राहत नाही की घरची पूजा करायची आहे किंवा काय करायचं आहे. तर म्हणून मग आधी सगळी जी माझी घरची देवपूजा होती तर ती आटोपली आणि त्यानंतर मग वटपौर्णिमेच्या पूजेला जाण्यासाठी सगळी जी थाळी आहे तर ती तयार करून घेतली. आणि पूजेमध्ये बघा अशा प्रकारे ना सगळं साहित्य लागतं. आता प्रत्येक भागामध्ये ना वेगवेगळी पूजा केल्या जाते पण आमच्या इकडे ना अशा पद्धतीने ही जी पूजेची थाळी आहे तर ती लागते. त्यामध्ये तुमचं दही, दूध, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, कापडाचे वस्त्र, एक कोरं वस्त्र असं सगळं लागतं. त्यानंतर मग मी माझी साडीसुद्धा रेडी करून घेतली आणि तयारी करून घेतली. तयारी अगदी साधीशीच असते, माझी तयारी काही खूप नसते. पण आज मुलांनी ना जुळा बांधून गजरा लावण्याचा हट्ट केला. सध्या मुलांच्या शाळा चालू व्हायच्या आहेत, उद्यापासून किट्टूची शाळा चालू होणार आहे. तर दोन्ही मुली घरीच होत्या तर म्हणाल्या की छान असा गजरा वगैरे लाव, मम्मी सगळे लावतात आणि तूच लावत नाही म्हणून. तर म्हटलं चला माझी डेलीची जी हेअरस्टाईल होती तर तीच केली आणि त्यावर छान असा गजरा आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घातलेल्या मस्त. झाली आहे सगळी तयारी आणि आज जी साडी घातली आहे तर ब्लाऊज तिचा जो आहे तर तो मिसमॅच आहे. म्हणजे ब्लाऊज वेगळ्या साडीचा आहे आणि साडी वेगळी आहे
यावर्षी येत्या दिवाळीला 2 वर्ष होतील या साडीला, पण अजूनही मी ब्लाऊज शिवलेलं नाही आहे. तर म्हटलं चला ही ना मस्त छान अशी कोरी साडी आहे, तर ती घालूयात म्हणून. तर मस्त अशी साडी घातलेली आणि काहीही पूर्वतयारी नव्हती, काहीही तयारी केलेली नव्हती. फुलंसुद्धा आणलेले नव्हते, देवांचे भांडे घासलेले नव्हते. तर सगळं आज वेळेवर केलं, पण आटोपलं सगळं वेळेत आणि छान आटोपलं. आता पूजा आहे, वडाची पूजा करून यायची आहे आणि त्यानंतर रात्रीच्या वेळेला मग सत्यनारायणाची पूजा ठेवायची आहे. तर चला सगळं जे जसं जसं आटोपेल तर तसं मग शूट केलं की तुमच्याशी शेअर करणार. आता पटकन जाऊन वडाची पूजा करून येते. तर चला. तर घराच्या थोड्याच अंतरावर एक मंदिर आहे आमच्या इथे आणि तिथेच वडाचं झाड आहे. तर तिथेच आम्ही आलेलो पूजा करण्यासाठी आणि इथे बायांची जी गर्दी आहे तर ती तुम्ही बघू शकत असाल. तर या इतक्या गर्दीमध्ये व्हिडिओ पाहिजे तेवढा काही जवळून शूट करता आला नाही, कारण तिथे उभं राहायला जागाच नव्हती. तर अगदी नॉर्मली आपण जशी पूजा करतो त्याच प्रकारे पूजा केली. तर बघा, सर्वात आधी ना पाण्याच्या विड्यावर गणपती बाप्पांची स्थापना केल्या जाते, त्यांची पूजा केल्या जाते आणि त्यानंतर मग वडाच्या झाडाला पाण्याने, दह्याने, दुधाने अभिषेक केला जातो. हळदीचे 5 आपल्या हाताचे थापे लावल्या जातात, त्यांना कापडाचं वस्त्र अर्पण केलं जातं, हळदीची शिवपिंडी बनवल्या जाते आणि सोबतच कोरं वस्त्रसुद्धा अर्पण केलं जातं. आणि जशी षोडशोपचार आपण पूजा करतो तशी पूजा करून नंतर मग 7 फेऱ्या म्हणजे 7 वेळा दोरा जो आहे तर तो बांधला जातो. तर अशा प्रकारे वडाच्या झाडाची अगदी शॉर्टकट अशी पूजा मी तुमच्यासोबत शेअर केली. डिटेल काही शूट करता आलं नाही. तर चला आटोपली आहे वडाच्या झाडाची पूजा आणि बापरे किती गर्दी तिथे. आणि इतक्या गर्दीमध्येच पूजा करावी लागली आणि तिथे जागासुद्धा थोडीशी कंजेस्टेडच आहे. तर त्यामुळे जी पूजा आहे तर ती थोडीशी शॉर्टकटमध्येच आटोपावी लागली. कारण बघा आपण ना खूप असं लांबलचक पूजेचं म्हणजे आपलंच करत जातो आणि मग इतरांनासुद्धा पूजा करायची असते, ते सुद्धा वाट बघायची असतात. त्यामुळे मग खूप असा वेळ घेण्यापेक्षा शॉर्टकटमध्ये म्हणण्यापेक्षा जी आपली षोडशोपचार पूजा असते तर ती पूजा आटोपली आणि त्यानंतर तिथेच मग एक मंदिरसुद्धा आहे, तर मंदिरातून सुद्धा जाऊन आली. आणि इतकी गर्दी त्यावेळेला, कारण बघा 12, 12:30, 1, 1:30च्या दरम्यान, त्यानंतर मग पुन्हा आणखी त्याच्यासमोरही जसं 1:30च्या नंतरसुद्धा ज्या बाया आहेत तर त्या पूजा करायला येतातच. कारण बघा प्रत्येकाचं रुटीन वेगवेगळं असतं, प्रत्येकाची कामं वेगवेगळे असतात. आणि आजच्या दिवशी असं की घरकाम सगळे आटोपले, पूजापाठ घरची सगळी आटोपली की त्यानंतरच मग आपण मंदिरामध्ये जातो. तर ज्याला ज्याला जसं जसं जमतं तसं आपापल्या सोयीनुसार सगळ्या ज्या बाया आहेत तर त्या पूजा करायला जातात. तर चला जी वडपूजा होती तर ती आटोपली आणि आता थोडेसे घरचे कामं राहिलेले आहेत तर ते कामं करणार आणि त्यानंतर मग रात्रीच्या वेळेला पुन्हा सत्यनारायणाची पूजा ठेवायची आहे तर ती करणार. आणि काहीही तयारी नसताना जवळपास सगळं वेळेत आटोपलं, कुठलीही दगदग नाही, कुठलीही धांदल नाही, तर जवळपास सगळं वेळेत आटोपलं. आणि आता बघा मस्त छान असे पिवळे पिवळे झाले आहेत आणि काल रात्री सानूने ना मेहंदी काढून दिली ही, तर मेहंदीसुद्धा छान रचलेली. आणि चांगलं वाटतं ना असं जेव्हा सणवारं असतात काही, म्हणजे आपले महाराष्ट्रीयन सणवारं, आणि त्या याच्यामध्ये आपण छान अशा मेहंद्या वगैरे काढतो, छान अशा बांगड्या वगैरे घालतो, तर खरंच खूप छान वाटतं. नाहीतर बघा रोजच्या रोज इतक्या बांगड्या घालून काम करायचं म्हटलं ना तर ते पॉसिबल होत नाही. कारण आजकाल बघा एकतर ना इतकी कोणीही स्त्रिया म्हणा म्हणजे कामाचं जे रुटीन आहे तर ते थोडंसं हेक्टिकच असतं आणि सगळं असं सजून सवरून राहणं नाही शक्य होते. तर कधी कधी तर खरंच खूप छान वाटतं. तर चला मस्त छान अशी मेहंदी वगैरे काढलेली होती, आज साडी घालून अशी तयारी केलेली. तर आता थोड्या वेळात हा जो गेटअप आहे तर तो चेंज होणार, कारण घरकाम आहेत करायचे. कदाचित साधी साडी घालणार किंवा मग आपला जो नेहमीचा पहनावा असतो गाऊन तर तो घालणार. आणि त्यानंतर मग घरातले कामं आहेत आणि रात्रीची पूजा आहे. तर चला रात्रीचं जर मी शूट केलं तर तुमच्याशी नक्की शेअर करणार. तर आधी सायंकाळची सगळी जी काही दिवावात होती तर ती सगळी दिवावात आटोपून घेतली आणि रोज सायंकाळी अशा प्रकारे 5-6 जे दिवे आहेत तर ते संध्याकाळच्या पूजेमध्ये मी लावते. त्यानंतर मग सत्यनारायणाची कथा करायची होती तर त्यासाठी थोडासा प्रसाद मला बनवायचा होता. प्रत्येक पौर्णिमेला ना सत्यनारायणाची कथा मी करते आणि अशा प्रकारे प्रसाद बनवते. आणि अगदी घरच्या घरी छोटीशी ही सत्यनारायणाची कथा जवळपास 10-12 वर्ष झाले असतील तर मी करत आहे. तर अशा प्रकारे बघा
जे गव्हाचं पीठ असतं तर ते भाजून त्याची पंजिरी बनवायची असते. जे पंचगव्य असतं दही, दूध, तूप, साखर, शहद तर त्यापासून पंचामृत बनवायचा असतो आणि केळांचा प्रसाद बनवायचा असतो. तर अशा प्रकारे बघा सगळा जो प्रसाद आहे तर तो मी बनवून घेतला आणि त्यानंतर मग इथे जी पूजेची तयारी आहे तर ती मी करायला घेतली आणि अशा प्रकारे जी सत्यनारायणाची पूजा आहे तर ती मी ठेवलेली आहे. ज्याला कोणाला पौर्णिमेचा उपवास किंवा पौर्णिमेची पूजा करायची असेल तर येत्या पौर्णिमेला ना गुरुपौर्णिमा आहे तर त्यावेळेला तुम्ही ती ठेवू शकता, म्हणजे त्या वेळेपासून तुम्ही चालू करू शकता. तर अशा प्रकारे सगळी जी पूजा आहे ती मांडून घेतली. यामध्ये जे अध्याय असतात सत्यनारायणाच्या कथेचे तर ते अध्याय वाचून घेतले, हवन करून घेतलं आणि ही जी पूजा आहे तर ती खरं सांगते इतकी प्रभावशाली आहे. तर ज्याला कोणाला करायची असेल तर येत्या पौर्णिमेपासून तुम्ही ही जी पूजा आहे तर ती नक्की करू शकता. आणि त्यातल्या त्यात आजचा जो दिवस आहे तर तो माझ्यासाठी इतका स्पेशल होता आज. तर त्यासाठी म्हणून देवासाठी मी आज म्हणजे नैवेद्याला स्वीटसुद्धा आणलेली होती. आणि खरं सांगते आजचा हा दिवस माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस आहे. काय झालेलं आहे आज किंवा काय असे आनंदाचे क्षण आहे तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार. तर चला मस्त छान देवाला नैवेद्य लावून घेतला आणि त्यानंतर जी पूजा मी ठेवलेली होती सत्यनारायणाची तर तिथेसुद्धा नैवेद्य लावून घेतला. तर चला असा होता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. माझे जे व्ह्यूअर्स आहेत, जे सबस्क्रायबर्स आहेत इतके कंजूस आहेत की एकसुद्धा कमेंट करत नाहीत. तर चला कमेंट नक्की करा. बाय. हर हर महादेव.